मध्ये करून देत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 2 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 3 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये वासिया. गोलंदाज सज्जोय षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेला आय थिंक यस विजयाचा शंखनाद करणारा फटका आणि सामना विजयशी करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. बॅटर ज्याच्या बॅटमधून खूप सारे मोठे स्ट्रोक कन्वर्ट होताना पाहायला मिळाले ते म्हणजे 26 धावसंख्येची वैयक्तिक खेळी ज्यांनी साकारली आहे. वेदांत प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. आणि चला दोन्ही टीम कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा फास्ट. चला दोन्ही टीम कॅप्टन टीम पारिवली आणि टीम मिळाला आणि षटकाराच्या बढतीने धावसंख्या 20 या अंकावर धावफलक. क्षमस्व धावसंख्या 23-23. दोन नव्याने षटक येतो मात्र संपत क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 26 या अंकावर.
चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं आणि वैभवचं हे तिसरं षटक प्रगतीपथावर पहिल्याच बॉलवर -1 इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल पाहायला मिळाली आणि सिंगलच्या बढतीने धावसंख्या एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 29-29 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र आपण पाहताय पहिला चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. अजूनही 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहत असताना आपण पाहताय पुढचा बॉल. ओहो हो, या वेळेला पहा जसा आला तसा चेंडूला डायरेक्ट फेकून दिला गेलाय पण राईटच्या पलीकडे पाहायला मिळतो इथून मात्र षटकार 6. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहताय आणि हर्षदच्या बॅटमधून हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या एक गड्याच्या मोबदल्या 35-35 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल आहे पुन्हा एकदा त्याच दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाताना पाहायला मिळाला पण इथून मात्र स्वरूप बदललं गेलं. या आधीच्या चेंडूवर षटकार होता आता मात्र चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक चौकार 4. चौकाराच्या बढतीने धावसंख्या 39-39 या अंकावर धावफलक. मापोलीकरांनी आता मात्र एक फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये उभा केला गेलाय. APL विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि मापोली भूषण म्हणून ज्यांचं नाव सातत्याने घेतलं तर शैलेश गायकवाड यांच्याकडून मापोली संघाकरिता शुभेच्छांचा वर्षाव इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतं. थँक्यू सो मच. आम्ही शैलेशजी गायकवाड यांचंही मनपूर्वक इथून मात्र आभारी आहोत. पुढचा बॉल हवेमध्ये चेंडू आहे फटका फसण्याची शक्यता होती. चेंडूला पाहत बसला आणि चेंडू बाउंड्रीच्या फलीकडे जाताना बॅक टू बॅक मोठा फटका पुन्हा एकदा षटकार 6. घोडे साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम सुस्वागतम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी पहिल्या चेंडूवर एक सिंगल आल्यानंतर पुढच्या चेंडूवर खूप सारे मोठे फटके इथून मात्र कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि चौकाराच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 49-49 या अंकावर धावफलक. चला लास्ट टू गो अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. सरळ बॅटनं उडवलं गेलंय. दिशा दर्शवली गेली याही फटक्यामध्ये. चेंडू फ्लॅट निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे मात्र षटकार 6. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे अर्थातच 55 या अंकावर. हर्षदचा विचार केला तर 12 चेंडू 47 धावसंख्येची खेळी इथून मात्र साकारली गेली म्हणजे अर्धशतकाच्या खेळीपासून फक्त आणि फक्त इथून मात्र 3 धावांपासून दूर राहताना पाहायला मिळतोय हर्षद. गोलंदाज सज्ज होईल. पहिल्याच बॉल खराब चेंडूची डिलिव्हरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. -1 टोटली 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील आणि धावसंख्या 57-57
या अंकावर अर्धशतकापासून फक्त आणि फक्त 3 धावेपासून दूर राहताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो हर्षद मापोलीकरांचा. हर्षद बघूया इथून मात्र अर्धशतकाची पारी इथून मात्र साकारताना पाहायला मिळेल का. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल आणि चेंडू चाललाय बाउंड्राईच्या पलीकडे. अर्धशतक आपल्या नावावर करत असताना ठोकला इथे मात्र चौकार. बॅट वरती करायची आणि अभिवादन स्वीकारायचं इथून मात्र महापोलीकरांचा. हर्षदनं ठोकला इथून मात्र A1 क्वालिटीचा ब्रँडेड इथून मात्र चौकार. भीमाचा छावा आणि ठोकल्या तिथून मात्र 50 धावा. लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या बढतीने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय ते म्हणजे अर्थातच 61-61 या अंकावर धावफलक. याही वेळेला आपल्याला वाईट बॉलचा इशारा पंचअंशापर्यंत दर्शवत असताना पाहायला मिळतात. एक धाव फुकटची मिळते आणि एकेरी धावेने धावसंख्या 62-62 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्या पुढचा बॉल खेचून मारला गेलाय. उडवलं गेलंय चेंडूला. पुन्हा एकदा पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक. षटकार 6. नक्कीच जे अर्धशतक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं त्या अर्धशतकाकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीगचे अध्यक्ष शैलेशजी गायकवाड मापोली भूषण यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक जी फोनपे केले जातील इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू सो मच मापोली भूषण शैलेशजी गायकवाड. उडवल्या गेले चेंडूला. आता मात्र फटका फसण्याची शक्यता होती. एका ट्रॅकवर 2 गाड्या आणि दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचं लाभ करत असताना जेल मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळाला. धावा किती मिळतात तर पळून पूर्ण केलेल्या 3 धावा मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक 3 धावेने पुढे सरसावत असताना आपण पाहताय 71-71. अविनाश पाटील यांच्याकडून पारितोषिक लावले गेले आहेत. 3 चेंडू उरलेले आहेत शेवटचे आणि त्याच्यामध्ये जर का जितू यांनी जर का बोल्ड घेतला तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक जय महाकाल अविनाश पाटील यांच्याकडून. बोल्ड साठी असेल. कॅच घेतला किंवा रनआउट घेतला तर नसणार आहे. फक्त दांडी उडवावी लागेल तरी पारितोषिक असणार आहे. 1 धाव मिळाली आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पळून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं पोहोचत असताना आपण पाहता येते म्हणजे अर्थातच 73. फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये. चला नेक्स्ट मॅच असणार आहे ती म्हणजे अर्थातच आणि त्याच्या विपक्षात साई देवा प्रतिष्ठान पारिवली. चला टॉस करण्याकरिता यायचं आहे. साई देवा प्रतिष्ठान पारिवली आणि दत्तकृपा धोंडा वडवली. आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. चला शेवटचा चेंडूचा खेळ शेष आहे त्यामुळे आपण त्वरित या. हो चांगला स्ट्रोक या वेळेस उडवला गेले. अंतिम क्षणी हाही झेल होऊ शकला नाहीये. खूप सारं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. पंच किती धावा घ्यायच्यात या चेंडूवर तर 3 धावा 2 धावा क्षमस्व इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेची बढतीनं पोहोचत असताना आपण पाहता येते म्हणजे अर्थातच 78-78 विजयाकरिता 79 धावसंख्येचं आव्हान इथून समोर ठेवले गेले. चला या दोन्ही टीम कॅप्टन दत्तकृपा आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे संघ अर्थातच साई देवा प्रतिष्ठान पारिवली. टॉस करण्याकरिता यायचं आहे.
या दोंडावडोली टीम कॅप्टन इथे पोहोचलेत. त्याच्यानंतर आम्ही साई देवा प्रतिष्ठान पारिवली टीम कॅप्टन आपण सुद्धा यायचंय. दोंडावडोली टीम कॅप्टन आलेले आहेत. पारिवली टीम कॅप्टन आपण सुद्धा सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये यायचं आहे त्वरित. चला या त्वरित आपण यायचं आहे नाणेफेक कक्षामध्ये. दोंडावडोली टीम कॅप्टन आपण उपस्थित राहायचं आहे टॉस बॉक्समध्ये. पारिवली टीम कॅप्टन जर तिथे दोंडावडोली टीम कॅप्टन आपण उपस्थित राहा फक्त टॉस बॉक्समध्ये. आपण लाईव्ह स्क्रीनला आमच्या पाहू शकताय. दोंडावडोली टीम कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आम्ही पारिवली टीम कॅप्टन जो प्रथम मॅच विजेता होताना आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर आपण पहिले 5 असतात ते खेळवून घेतो आणि त्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सेकंड इनिंगचा पहिले चेंडू पडण्याच्या आतमध्ये आपण यायचं आहे. दोंडावडोली टीम कॅप्टन आपली वाट पाहत आहेत. चला या धावत या आता आपण इथपर्यंत पोहोचताय तर या त्वरित थोडंसं. आणि आम्ही मनीष पाटील साहेब सरपंच महोदय, नांदेडणे ग्रामपंचायतचे सरपंच महोदय म्हणून जे काम पाहत आहेत. पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पण टीम दोंडावडोली आणि पारिवली या संघामध्ये आपण नाणेफेक हेतू मात्र करायची आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवलं असताना आपण पाहताय. दत्तकृपा दोंडावडोली संघ नाणेफेक विन झाला आणि क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारला आणि आमंत्रित केले गेले फलंदाजी करण्याकरिता टीम पारिवली संघाला. कॉंग्रॅच्युलेशन. जाऊयात मॅचच्या दिशेनं. बंटी आणि वैभव ही सलामीची जोडी आणि गोलंदाजी ट्रॅकवर छोटा 11 मापोली संघाकडून अजयला आणले गेले. गोलंदाज अजय तयार. पहिलाच बॉल अजयचं आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू होता आणि फलंदाजाला स्टॉप थांबा दर्शवणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. संतोषी माता केबल नेटवर्क्स यांच्याकडून सलग 3 चेंडू 3 षटकार आणि 3 चेंडू 3 चौकार करिता 1000 रुपये स्वरूप पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं असं. तर का कन्वर्ट झाले असते स्ट्रोक तर पण पारितोषिक आहे. आपण फटके कन्वर्ट करा. संतोषी माता केबल नेटवर्क्स कडून 1000 रुपये स्वरूप पारितोषिक. सलग 3 चेंडू 3 षटकार आणि 3 चेंडू 3 चौकार करिता 2 नावं मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 2 या अंकावर विजय घोडे यांच्याकडून हे पारितोषिक इथून मात्र लावलं गेलंय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सजोईल. षटकातील पुढचा बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची कडा घेतली गेली आणि बॅक साईडला जाणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सिंगलला धावा संख्या 3. गोलंदाज सज्ज होतोय. इथून मध्ये अजय बाहेर निघणारा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. पंच आमच्यापर्यंत सध्या तरी इथून मात्र पोहोचवतील आणि एक धाव जी कुठली कष्ट न करता मिळणारी धाव म्हणजे ही व्हाईट बॉलची धाव असते.
एकेरी धावेने धावसंख्या 4 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आमचे साथी समालोचक परम मित्र विवेकजी वाकई इथे उपस्थित होतात. वेलकम विवेकजी, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण या आणि आपण कॉमेंट्री बॉक्सची धुरा इथून मात्र सांभाळूयात. धावफेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. हो, ड्रॉप होताना पाहायला मिळाला इथे मात्र झेल. खूप मोठी चुकी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते आणि एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मिळताना पाहायला मिळाला आणि एकेरी धावेने धावसंख्या 5 या अंकावर. षटक संपतं. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9 या अंकावर. 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये चेंज आणि जॉईन होतील तुमच्या समवेत विवेकजी वाकई सर. वेलकम. थँक्यू सर. मी समालोचक विवेक वाकळे. आपण या स्पर्धेचा थरार इथे अनुभवतोय. एक दिमागदार स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि स्कोअर कार्डचा विचार केला तर स्कोअर कार्ड पहिल्या षटकाच्या अखेरीस जाऊन पोचले. बिनबाद 9. अजूनही 70 धावांची गरज आहे 3 षटकांमध्ये. 3 षटकं आणि 70 धावांचा मोठा पडला तो गाठायचा आहे. हर्षद आलाय क्रमांक 2 करिता. पहिला बॉल इथे हर्षद इथं पाहिलं सोडून दिलंय, परंतु पंचांनी त्याला डॉट बॉल म्हणून असं घोषित केलंय. वाईड लाईन पकडून गोलंदाजी केली आहे. पहिला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी राहिली आहे. चांगली लाईन तिथे चेंडूची आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल येतोय. प्रेशर पूर्णपणे वाढलंय. बॅकफूटवरती ढकललंय फलंदाजी करणाऱ्या टीमला. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत इथे हर्षदची राहिली आहे. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन नाही आहे. फुलर लेंथ बॉल. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल. इथे प्रेशर वाढतंय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 9 धावा. त्यानंतर हर्षद गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स त्याच्या माध्यमातून आलेत. पूर्णपणे आपला सिकंजा इथे कसताना गोलंदाजी करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल हलक्याशा हाताने फक्त स्टिअर केले. एक सिंगल त्याच्यावरती केवळ अर्जित होणार आपल्याला पाहायला मिळेल. पूर्णपणे आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय मैदानाच्या आतमधनं. इथे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. कोणत्याही प्रकारे मोठे फटके आतापर्यंत कन्वर्ट करू दिले नाहीये. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पुढचा बॉल फटका हवेत आहे. फटका फसलाय. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये रनिंग कॅचचा प्रयत्न आणि एक सुरेख रनिंग कॅच इथे कंप्लीट करत असताना गोलंदाजानं पाठवलाय. पहिला विकेट डाऊन इथे पाहायला मिळतोय. इथे 4 चेंडू ते या षटकामध्ये समाप्त होत आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो इथून मार्गस्थ होणं बाकी आहे. पूर्णपणे पुंडास गावचे एक चांगले व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती अपार प्रेम असणारे स्वप्नीलजी शिरार साहेब इथे उपस्थित होत आहेत. वेलकम सर. आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती दाखल व्हा आणि या स्पर्धेची शोभा आपण वाढवा. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर पिचिंग आहे ते दर्शवताना इथे पंच आपल्याला पाहायला मिळाले. अवांतर धाव ती स्कोअर कार्डवरती ॲड केली जाईल. या अवांतरच्या मदतीनं स्कोअर कार्ड ते 1 पुढे जाऊन सरकेल.
ललितच्या प्रत्येक षटकाराकरिता 1000 रुपयाचं पारितोषिक आदेशजी बसवंत यांच्याकडनं दिलं जाईल. एक ऊर्जा देण्याचं कार्य त्यांच्या पाठीराख्यांकडनं दिलं जातंय. शेवटचा बॉल तो या षटकातला अजूनही शिल्लक आहे. आणखीन एक रायझिंग डिलिव्हरी वेगानं कानाजवळून शिटी वाजवत चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल आलाय. षटकाची इथे होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस स्कोर कार्ड ते पूर्णपणे स्थिरावलं गेलंय, शांत राहिलंय. केवळ 12 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जॉईन झाल्यात. अजूनही विचार अजूनही 2 षटकांमध्ये 67 धावांची ती उर्वरित गरज आहे. पूर्णपणे गोलंदाजीचा करिश्मा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांमध्ये केवळ 12 धावा त्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जॉईन होताना आपण पाहिल्यात. प्रत्येक षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक करिता 1000 रुपयाचं पारितोषिक विजय घोडे यांच्याकडे दिलं जाईल. इथे चांगला फ्लिक शॉट आपल्याला पाहायला मिळालाय. केवळ तिथे एक सिंगल त्याच्यावरती समाधान मानलं जाईल. पूर्णपणे शांतता ती मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करण्यामध्ये यशस्वी झालेत सर्वच गोलंदाज. कोणत्याही प्रकारे मोठे फटके हात खोळू दिले नाहीयेत. बंदिस्त करून ठेवलंय. एक साखली ती फटक्यांमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी राहिली आहे. चांगल्या टप्प्यावरती चेंडू डिलिव्हर होत आहेत. बाहेरच्या दिशेने निघलाय यो चेंडू. चांगला आउट कटर आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल बॅटेज यष्टांच्या मागे एक सुरेख कॅच तिथे कंप्लीट करत असताना आणखीन एक विकेट ती परतेल माघारी. विकेटचं पतन खेळाडू बाद. RT मूवीज लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला थेट प्रक्षेपित यूट्यूबवरती पाहायला मिळते. चांगली क्वालिटी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. या स्पर्धेकरिता एक चांगला ब्रँड झालाय या विभागामध्ये. भाई मडवी यांच्याकरिता 1000 रुपये दिले जातील जर षटकार हॅट्रिक ठोकली तर. पहिला बॉल त्यांचा तिथे पुल करण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. तिथे जोवर फील्ड केलं जाईल थोडंसं फंबल तिथे पाहायला मिळते. कम्युनिकेशन मध्ये अभाव तो पाहायला मिळालाय. ते चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ तो इथून येणं बाकी आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत. 3 गोलंदाजांकडनं हातातनं चेंडू निसटलाय. प्रॉपर ग्रिप ती चेंडूवरती पाहायला मिळाली नाहीये. थोडंसं गमतीशीर चित्र ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज पूर्णपणे चेंडूला फॉलो करत गेला होता. नो चेंडू असं घोषित केलं गेलंय. स्ट्रॉंग ग्रिप ती चेंडूवरती नव्हती. त्याच अनुषंगानं चेंडू हातातनं निसटला आणि सरळ वेगळ्या दिशेनं पडलाय. पुढचा बॉल फ्रीडचा बॉल. फक्त हलक्याशा हाताने कट करण्याचा प्रयत्न आहे. तिथे सर्कल मध्ये जोवर एक सिंगल ती कंप्लीट केली जाईल आणि त्या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड ते पूर्णपणे शांत जाऊन ठेपलंय ते केवळ 17 या अंकावरती. प्ले अँड मिस गुडलँड वरनं पुन्हा एकदा डिलिव्हर झालाय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. चांगली डिलिव्हरी तिथे पाहायला मिळाली आहे. षटकाची होती इथे समाप्ती आणि स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचले 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस केवळ 17 धावा.
एक औपचारिकता ती या मॅचमध्ये अजूनही शिल्लक आहे. कुठेतरी वाटलं होतं की एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पूर्णपणे जखडून ठेवलंय. चांगली गोलंदाजी तदनंतर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. कोणत्याही प्रकारे एक्स्ट्राज आणि मोठे फटके ते कन्वर्ट करू दिले नाही आहेत. कार्तिक आलाय स्लॉग ओव्हर, शेवटची ओव्हर घेऊन. जर या षटकामध्ये षटकार हॅट्रिक ठोकली तर जय महाकाल यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. फटका फसला आडव्या बॅटनं, क्रॉस बॅटेड स्ट्रोक तो खेळायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन नाही आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू फील होताना आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल त्याच्यावरती केवळ अर्जित केली जाईल. अजूनही 5 चेंडूंचा खेळ तो इथून येणं बाकी आहे. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल, स्लोअर कटर. तिथे पुन्हा एकदा कम्युनिकेशन मध्ये अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्या प्रकारे कम्युनिकेशन नाहीये. इथे रनआउटची विकेट ती माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतीये. अजूनही 4 चेंडूंचा खेळ तो इथून येणं बाकी आहे. एक एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहेत, सातत्यानं क्रिकेटचा चांगला अनुभव त्यांच्या माध्यमातून राहिलाय. केतन यांच्याकरिता एक विशेष पारितोषिक ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लागताना पाहायला मिळते. जर एक षटकार ठोकला तरी 1000 रुपयाचं पारितोषिक विजयजी घोडे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. प्रत्येकी 1000 रुपये योगेशजी घोडे यांच्याकडनं सुद्धा दिले जातील. इथे खराब कामगिरी, खराब, अतिशय खराब डिलिव्हरी आणि त्यानंतरच्या या बोनस रन्स त्या स्कोर कार्ड वरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. केतन मात्रे यांच्याकरिता एक षटकार ठोका आणि 2000 रुपयाचा पारितोषिक. प्रत्येक एक षटकार आणि त्याची किंमत तब्बल 4000 रुपयाचा पारितोषिक ते मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ इथे संपलाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ तो येणं बाकी आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंप लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर चेंडू डिलिव्हर झालाय. व्हाईट बॉल असं घोषित केलं गेलंय. सातत्यानं दुसरा व्हाईट बॉल तो इथे डिलिव्हर केलाय कार्तिकनं. कुठेतरी लाईन लेंथ ती आतापर्यंत योग्य हाताळता आली नाहीये. फुल टॉस, फटका फसलाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता आणि तिथे डबल कंप्लीट केली जाईल. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो येणं बाकी आहे. खूप चांगला टेलिकास्ट आपल्याला आरटी मूवीज लाईव्ह यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल पुल केलाय. चेंडू वेगाने निघून चाललाय. सीमारेषेची भेट घेण्याकरिता निघून चाललाय. ब्रँडेड स्ट्रोक, चौकार, 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो या डावात शिल्लक आहे. स्कोर कार्ड चा विचार केला तर 29 धावा त्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागल्यात. लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा स्टिअर केलंय. तिथे प्रोटेक्शन आहे. एक सिंगल ती स्कोर कार्ड वरती जॉईन होताना आपल्याला पाहायला मिळेल. मिलिंद जी मडवी यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं पारितोषिक. जर केतनना या चेंडूवरती षटकार ठोकला तब्बल विचार केला तर एक षटकार 9000 रुपयाचा पारितोषिक लागतंय. फटका फसलाय. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न आहे. तिथे मॅच इथे समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळते.
पूर्णपणे एकतर्फी लढत ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्रस्थापित होताना पाहायला मिळते. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी तुम्हाला थोड्या वेळातच कळवेन. या मॅचचा हिरो ठरतोय मिस्टर हर्षद. ज्या हर्षदनं या स्पर्धेतील पहिला अर्धशतक ठलकावलंय. तब्बल बिनबाद विचार केला तर 51 धावांची मेजवानी ती मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली आहे. तोच हर्षद ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी स्वप्नीलजी शेलार यांना विनंती करतोय आपण हर्षदला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ती इथे वितरित करायची आहे. कमालीची इनिंग खेळलाय. 51 धावांची एक झुंजार इनिंग विस्फोटक इनिंग ती मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली आहे. मी स्वप्नीलजी शेलार यांना विनंती करतोय की आपण इथे हर्षदला सन्मानित करायचंय.